राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे त्यांच्या शिस्तबद्ध सेवेला सलाम. प्रामाणिक कार्यपद्धती, काटेकोर अंमलबजावणी आणि जनतेसाठी जबाबदारी या मूल्यांवर पुणे विभागानं आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अतुलनीय सेवेसाठी आपण त्यांना सन्मानित करणारच आहोत, पण त्याआधी त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची एक झलक पाहूयात. एक्साइज डिपार्टमेंट म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हटलं की एकच गोष्ट समोर येते: हॉटेल्स, पब यांच्यावर होणारी रेड आणि दारूच्या दुकानांवर होणाऱ्या कारवाया. परंतु याही पलीकडे जाऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी काम करतायत. महाराष्ट्र शासनाला महसूल मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असलेलं राज्य उत्पादन शुल्क विभाग खरोखरच कौतुकास पात्र आहे. विशेषतः पुणे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागानं गेल्या 3 वर्षात केलेल्या कामगिरीची दखल शासनानं देखील घेतली आहे. त्यांच्यासाठी ही केवळ सरकारी नोकरी नाहीये, ही आहे कर्तव्याशी असलेली निष्ठा आणि समाजाशी असलेली बांधिलकी. गुन्हे अन्वेषण म्हणजेच क्राईम डिटेक्शन असो किंवा अवैध दारू भट्टीवर कारवाई. राज्य उत्पादन शुल्क विभागानं गेल्या वर्षभरात अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्रीचे तब्बल 5,995 गुन्हे दाखल केले. मागील वर्षाच्या तुलनेत गुन्हे अन्वेषण कामगिरीमध्ये तब्बल 40% वाढ झाली आहे. अवैध मद्य निर्मिती आणि वाहतूक प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी 5,891 आरोपींना गजाआड केलं आणि गुन्ह्यात वापरलेली 621 वाहनं जप्त केली. कायद्याचा धाक राहावा यासाठी नियम मोडणाऱ्या 569 परवाना धारकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. इतकंच नाही तर 577 सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करत 299 गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणुकीचे बॉन्ड देखील घेण्यात आले. 2024 ते 25 मध्ये या विभागानं तब्बल 2,998 कोटी 33 लाख रुपयांचा महसूल गोळा केलाय. मागील वर्षीच्या तुलनेत जमा महसूलमध्ये 9.85% वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी, पुणे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरण सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यातील उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी ही भरीव कामगिरी केली. त्यांच्या कार्याची दखल पुणे टाइम्स मिररनं घेतली. त्यांच्या कार्याला आणि कर्तव्यनिष्ठेला आमचा सॅल्यूट. आजच्या या निमित्तानं अधिकाऱ्यांना आपण एक्सलन्स अवॉर्डनं गौरवताना आम्हाला आनंद होतोय. पुणे जिल्हा उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची ही कार्यकुशलता आणि सचोटी राज्य शासनातील सर्व विभागांना नक्कीच प्रेरणा देणारी आहे. हे अधिकारी हे फक्त एक डिपार्टमेंट चालवत नाहीत, ते जपतात जनतेचा विश्वास. ते उभे आहेत समाजाच्या सुरक्षिततेसाठी 24 तास आणि 365 दिवस. आज पुणे टाइम्स मिररच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सलाम करतोय त्या कर्तव्यनिष्ठ योद्ध्यांना, ज्यांनी पुण्यातील कायदा, शिस्त आणि विकासाला दिशा दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे विभागीय कार्यालय ही फक्त यशस्वी वाटचाल नाहीये, हा आहे सेवेचा सोहळा आणि कर्तृत्वाचा सन्मान. हे अधिकारी फक्त एक डिपार्टमेंट चालवत नाहीत, ते जपतात जनतेचा विश्वास. ते उभे आहेत समाजाच्या सुरक्षिततेसाठी 24 तास आणि 365 दिवस. म्हणूनच आपण या ठिकाणी आज त्यांचा सन्मान करणार आहोत. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधिकारी. सर्वप्रथम मी आमंत्रित करते संभाजी बारगे, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, सासवड विभाग, पुणे. संभाजी बारगे व त्यांच्या पथकानं अवैध निर्मिती, वाहतूक व विक्रीवर कठोर कारवाई केली आहे. त्यांनी एकूण 345 गुन्हे नोंदवलेत व 378 व्यक्तींना अटक केली आहे. तसंच 51 वाहने व एकूण 3,12,12,549 रुपयांचं मद्य जप्त केलं आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे नोंदवून मद्य जप्ती केलेली आहे. त्यानंतर संदीप कदम, निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क विभाग, सी विभाग, पुणे. संदीप कदम यांनी प्रतिबंधात्मक कारवाई पुढाकार घेतला आहे. 2024 ते 25 मध्ये त्यांनी बॉम्बे मद्यपान प्रतिबंधक कायद्याच्या कलम 93 अंतर्गत
39 प्रस्ताव दाखल केलेत. त्यापैकी 18 प्रस्ताव मंजूर झालेत. 8,10,000 रुपयांची बंधपत्र घेतली गेलेली आहेत. त्यांनी APD अंतर्गतही प्रस्ताव सादर केला, जो पोलीस आयुक्तांनी मंजूर करून आरोपीस ताब्यात घेण्याचे आदेश दिले. श्री देवदत्त पोते, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, फ्लाइंग स्क्वॉड क्रमांक 1, पुणे. 29 डिसेंबर 2024 रोजी श्री पोते यांच्या नेतृत्वाखालील पथकानं एका खासगी टुरिस्ट बसमध्ये गोवा बनावटीचे विदेशी मद्य वाहतूक होत असल्याची माहिती मिळवल्यावर नायगडे पुलाजवळ बस पकडली. तपासणीमध्ये बसच्या खालच्या जागेत आणि STच्या डक्टमध्ये मद्य सापडले. चौकशीनंतर खडकी बाजारातून हे मद्य मागवण्यात आल्याचं उघड झालं आणि संबंधित आरोपीस पकडण्यात आलं. त्यानंतर श्री प्रदीप मोहिते, उपनिरीक्षक, सासवड विभाग, युनिट क्रमांक 2, पुणे. प्रदीप दत्तात्रय झुंझरुक, उपनिरीक्षक 2 विभाग यांना मी विनंती करते त्यांनी व्यासपीठाखाली येऊन थांबावं. प्रदीप मोहिते यांनी 10 जुलै 2024 रोजी पहाटे 5 वाजता श्री मोहिते व त्यांच्या पथकानं सापळा रचून संशयास्पद ट्रक पकडला, ज्यामध्ये 2,200 बॉक्स गोवा मद्य सापडलं. एकूण जप्तीची किंमत 1.51 कोटी आहे. या वर्षातली सर्वात मोठी जप्ती होती ही. श्री प्रदीप दत्तात्रय झुंझरुक. श्री झुंझरुक यांना मिळालेल्या माहितीनुसार 2 4-चाकी वाहनांमधून गोवा मद्याची वाहतूक होत होती. त्यांनी स्थानिक लोकांची मदत घेऊन वाहन अडवले आणि 170 बॉक्स मद्य जप्त केलं. एकूण जप्ती 31 लाख इतकी झाली. त्यानंतर श्री अभय आवटे, उपनिरीक्षक, G विभाग, युनिट क्रमांक 1, पुणे. श्रीमती अश्विनी अडसूळ यांना मी विनंती करते त्यांनी तयार राहावं. 6 डिसेंबर 2024 रोजी श्री आवटे यांना चिंचवड पिंपरी लिंक रोडवर संशयित रिक्षा अडवली व त्यामध्ये 24 बाटल्या डुप्लिकेट स्कॉच विस्की सापडल्या. पुढील तपासात मारुंजी गावात एक बोगस बाटलीकरण युनिट उघडकीस आलं आणि दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. श्रीमती अश्विनी अडसूळ, उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे. श्रीमती अडसूळ यांनी लोकरंजन ब्रुअरीज व डेल्टा डिस्टिलरीज या दोन्ही युनिट्सच्या देखरेखीची जबाबदारी सांभाळत अनुक्रमे 176 कोटी व 115.65 कोटी रुपयांचं महसूल उद्दिष्ट पूर्ण केले. श्री स्वप्नील देवकर, सहाय्यक उपनिरीक्षक, D विभाग, पुणे. श्री सागर गुर्वे यांना विनंती करते त्यांनी तयार राहावं. स्वप्नील दरेकर, श्री दरेकर यांनी त्यांच्या स्थानिक नेटवर्कच्या सहाय्यानं अवैध मद्य वाहतुकीची माहिती मिळवली व कारवाई करून 34,45,550 रुपयांचं मद्य जप्त केलं आणि 3 आरोपींना अटक केली आहे. श्री सागर गुर्वे यांना मी विनंती करते व्यासपीठाजवळ येऊन थांबावं. श्री सागर गुर्वे यांच्यानंतर श्री शुभम भोईटे यांना मी विनंती करते कॉन्स्टेबल K विभाग, पुणे यांनी व्यासपीठाजवळ येऊन थांबावं. श्री सागर गुर्वे यांनी दरेकर यांच्या सहाय्यानं हाच अवैध मद्य वाहतूक प्रकरणाचा उलगडा केलाय. कॉन्स्टेबल K विभाग, पुणे. श्री भोईटे यांनी स्थानिक नेटवर्कच्या सहाय्यानं वाहनांवर छापा टाकून 170 बॉक्स अवैध गोवा मद्य जप्त करण्यात मोठं योगदान दिलंय. त्यानंतर श्री तात्या शिंदे, कॉन्स्टेबल I विभाग, पुणे. तात्या शिंदे, कॉन्स्टेबल I विभाग, पुणे. श्री शिंदे हे कायमच अवैध गोवा मद्य प्रकरणात अधिकारी वर्गास मदत करतात. त्यांची शिस्त व काटेकोरपणा उल्लेखनीय.
विनंती करते त्यांनी व्यासपीठावरच राहावं. राजपूत सर, तुमच्या परवानगीशिवाय आम्ही हे करतोय. कधी कधी एखादी व्यक्तिमत्व अशी असतात जी वर्दीत असतात, पण त्यांचा आवाज ही नेहमी एक मोहीम असते, जी निर्णय घेतात पण श्रेय मात्र इतरांना देतात, आणि जी समोर दिसत नाहीत पण त्यांची छाया पूर्ण विभागात असते. आज आपण अशाच एका कार्यक्षम आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांचा गौरव करतोय, ज्यांनी कधी मी केलं असं म्हणण्याची गरज पडू दिली नाही, कारण आपण मिळून केलं हेच त्यांच्या कामाचं खऱ्या अर्थानं ब्रीद वाक्य राहिलंय. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे